तुझ्या जे काही ऑर्डर किलिंग झालं तुझ्या बाबतीत, त्याच्या बाबतीत अनेक घटना राज्यामध्ये घडल्या, कदाचित तू वाचल्या असतील, ऐकल्या असतील. काय म्हणशील या मानसिकतेला? मानसिकताच वेगळी येते, कारण की कोणी प्रेम केलं गुन्हा थोडी केलेला आहे. आणि ती प्रेम निवडण्याची पण ताकद लागते जगामध्ये. सगळ्यांच्या समोरी जावं लागतं त्या गोष्टीला. ज्यांनी प्रेम केलं त्यांनी पण तेवढी ताकद ठेवा की आपण जिच्यावर प्रेम केलं तिच्यासाठी उभा राहण्यासाठी. या गोष्टी तर घडणारच आहे पुढं जाऊन. त्याच्यामुळं थोडं खंबीरता त्यांना बनणं आणि आई वडिलांना पण कळायला पाहिजे की आपल्या मुला मुलींचं ते भलंच होईल, की त्यांनी थोडा त्यांचा विचार करूनच सगळ्या गोष्टी केलेल्या राहत्या. आणि या कदाचित मुलींना पण थोडा विचार केला पाहिजे की आपण ज्याच्यासोबत राहतोय तो चांगला आहे का नाही. तो जर का चांगला असेल तर जगाला सोडण्यात पण काही हरकत नाही त्या एका व्यक्तीसाठी, कारण की तो एक व्यक्ती असली तर पूर्ण जग आपलंच असतं, असं माझं म्हणणं आहे. खूप मोठी गोष्ट बोलली की एका व्यक्तीवर एवढा विश्वास असला पाहिजे की आपण जगातल्या सगळ्या गोष्टी सोडू शकतो. असायलाच पाहिजे. मला त्याच्यावर विश्वास होता म्हणून ते माझं पुरं जग सोडून मी त्याच्यासाठी इथं आले. आणि त्या विश्वासाला कधी तडा तर गेला नाही माझ्याकडून, आणि त्याच्याकडून पण कधीच तडा नाही गेलेला आहे त्या गोष्टीला. कारण ते लहान लेकराला कसं सांभाळतं तसं त्यांनी मला सांभाळले. खूप जीव लावले त्यांनी मला. व्यक्ती गेला तरी प्रेम संपत नाही ना? नाही संपत. आपण का बरं संपू द्यायचं? त्यांना संपून नाही दिलं आपल्यासाठी तर आपण कशाला संपू द्यायचं? आपण पण मरेपर्यंत ते प्रेम जपलं पाहिजे. जसं तो मरेपर्यंत माझ्यासोबत, मी त्याच्यासोबत होते, तसं माझ्या मरेपर्यंत तो पण माझ्यासोबत आहे. ती कमी तर कोणी पूर्ण नाही करू शकत. तर आपण आपलं प्रेम जागी ठेवलं पाहिजे का नाही, आपल्यासाठी आहे तो, कोणाचा विचार कशाला करायचा? तो आहे मरेपर्यंत आपल्यासोबत, बस झालं, कशाला कोणाचा विचार? अशी नेहमी भावना होते ते तो तुझ्या सोबतच आहे. हो मग होते ना. खूप जीव पण तितका लावेल ना, त्याच्यामुळं असं वाटतं नाही आहे आपल्यासोबत, कुठं नाही गेलेलं. ह्या घरात त्यांचं सगळं राहणीमान वगैरे ते तर मग असं वाटतं आहे ते माझ्यासोबत इथं. असं इथं पण बसलं तर वाटतं नाही नाही तिथं त्या घरात बसेल आहे म्हणून आमच्या रूम मधून, आणि लगेच मला आव देईन का ये बाबा इकडं म्हणून. असं होतं. यालाच प्रेम म्हणतात हं? हो यालाच प्रेम म्हणतात. आणि ते जपणं पण खूप महत्वाचं राहतं. विसरणं अवघडत असतं सगळं. विसरायचंच कशाला, ध्यानात हा, ठेवायचं आपण विसरायचंच त्या कशाला व्यक्तीला. येतं. विसरायचं नाही. त्यांना त्याच्या आपल्यामुळं त्याचा जीव गेलाय ना. तो लास्ट पर्यंत माझं नाव घेत होता ना, त्याच्या आईचं पण नाव नाही घेतलं, माझं नाव घेत होता. तर माझं पण कर्तव्य बनतं की मी लास्ट पर्यंत त्याचंच नाव घेतलं पाहिजे, दुसऱ्या कोणाचं नाही. शेवटीपर्यंत मी त्याच्यावरच प्रेम केलं पाहिजे. किती फरक पडतो आपल्या एवढं जीवापाड प्रेम करणारा जपणारा व्यक्ती अचानक नाहीसा होतं? फरक तर खूप पडतो, विसरू तर शकत नाही. पण आपली पुरी जगच बदलून जातं की त्या एका व्यक्तीसाठी आपण सगळं सोडून येतो, आणि तोच व्यक्ती आपल्याला सोडून गेलं तर पुरी जगणंच नाहीच होऊन जातं माणसाचं. एक एक दिवस अवघड येणं जातो ना, की अरे दिवस तर निघून जातो कसा, पण रात्र नाही निघत. रात्र अशी इतकी लंबी वाटते ना, रात्रीची झोप सुद्धा येत नाही माणसाला. मी तर 11 वाजेपासून माझी पूर्ण रात्र जड जातात. मी सकाळच्या 4 वाजता झोपते, इतकं जड जातो मला तो पूर्ण रात्रीचा दिवस. म्हणजे रात्री असं डोळ्यासमोर येतं ना की नाही घाटीत तसं झालं. घाटीमध्ये रात्रभर मी त्यांच्यापाशी बसायची, ते गोष्टी तर मनात येते ना. त्याच्यामुळे मला रात्रीची झोप लागत नाही. घरचे पण सगळे मला बोलते तू झोपत नाही लागत झोप. 4 वाजे लोक मी जागे राहते. मग 4च्या नंतर कुठं आपाप डोळे लागले तरच, नाही तर मग झोप पण येत नाही रात्रीची, असं होऊन जातं. विद्या, या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारे आयुष्याचं नुकसान झालेलंच आहे. तुला असं वाटतंय की आपण काही चूक केली होती, काही चूक केली की काय, असं थोडं गिल्ट वगैरे काही येतो का मनाला? गिल्ट येताना सर, जो माणूस आपल्या डोळ्यासमोर होता आणि एकदम नाहीसं झाला तर मग गिल्ट येताना मनातून गोष्टी खात राहते की एका आईचं लेकरू आपल्यामुळं गेलं. तो थोडं दुःख वाटतं की नसतं केलं तर झालं असतं काहीतरी, तो डोळ्यासमोर तरी असतं कदाचित आपले, असं होऊन जातं ते कधी. प्रेम केलं चूक केल्यासारखं वाटतं? प्रेम केलं चुकीचं थोडी आहे. मनापासून एका व्यक्तीवर प्रेम पण करणं एक चुकीचं घरातला थोडी. व्यक्ती गेला त्याचं गिल्ट हो वाटतं. त्याचं गिल्ट वाटतं. पण तू स्वतःवर दोष घेते, स्वतःहून घेते की तुला कोण बोलतं? नाही, कोणीच नाही बोलत. स्वतःच्याच मनाला वाटतं की गाड्या आपल्यामुळं कोणाचं तरी बाळ गेलं. माझ्या आई वडिलांनी मला काय केलं असतं तर मी प्रश्न नसता उचलला की त्यांच्याच मुलीला केलं, पण दुसऱ्यांच्या लेकावर हात ते उचलून ते योग्य थोडी आहे. मी त्यांची मुलगी, ती मला हात धरून न्यायचं असतं, पण दुसऱ्यांच्या लेकराला नुकसान पोचवणे चांगली गोष्ट नाही आहे ना. काय केलं तू? घरच्या लोकांनी माफ केलंय? नाही, करू शकत नाही आयुष्यात? आणखीन तिथपर्यंत गोष्ट पोहोचलीच नाही. आणखीन मी याच गोष्टीतून बाहेर नाही निघली, तिथे दूरचीच गोष्ट राहिली. का वाटतं काळ हा चांगला म्हणजे औषधोपचार आहे, काळानुसार माणूस थोडासा बाहेर पडत राहतो त्याच्यात?
नाही, प्रयत्न तर करते पण निघता येत नाही ना त्या गोष्टीमधून. खूप अवघड होऊन जातं त्याच्यामधून बाहेर निघायला. आता घरचे चांगले त्याच्यामुळं थोडंफार वाटतंय वातावरण चांगलं आहे. दिवसभर चांगलं राहतं सगळं, फक्त रात्र थोडं रात्रच अवघड जाते फक्त.